आता आपण उघड टॉपनो महत्त्वाच्या बातम्या। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार। हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार। पहिल्या हप्त्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजनाला 8 वर्ष पूर्ण, मात्र काम सुरू नाही। सरकारला आठवण करून देण्यासाठी सकल शिवस्मारक समिती, सकल मराठा समाज आणि छावा मराठा युवा संघटना जलपूजन करणार। हिवाळ्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रात गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज। राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता। 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तर 27 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज। वयोमर्यादेत शिथिलता दिल्यानंतर गट ब आणि गट क च्या परीक्षांसाठी 6 जानेवारीपर्यंत नव्याने अर्ज करता येणार। पात्र उमेदवारांना दिलासा। नीलकमल बोट दुर्घटनेत 35 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून सन्मान। आरिफच्या प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचं ठाकरेंकडून कौतुक।